Good morning to all of you. Vidyarthana. Now we will start the next lecture. Lecture number 8. Application of matrices. आपण मागील लेक्चर मध्ये application of matrices मध्ये 2 मेथड्स रीड केल्या बघा. मेथड ऑफ रिडक्शन, मेथड ऑफ इन्व्हर्जन. त्यानंतर आता आपण या ठिकाणी फर्स्ट मेथड स्टडी करणार आहोत, मेथड ऑफ रिडक्शन. त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी लिनियर इक्वेशन, 3 लिनियर इक्वेशन किंवा 2 लिनियर इक्वेशन दिलेले असतात. आता जसं आपल्याला हे 3 इक्वेशन तुम्ही घेतलेले बघा या ठिकाणी, हे दिलेले लिनियर इक्वेशन सायमल्टेनियसली इक्वेशन असतात आपले. a1x + b1y + c1z = d1. या ठिकाणी फर्स्ट सायमल्टेनियस इक्वेशन, लिनियर इक्वेशन या फॉर्म मध्ये तर आपल्याला a1x + b1y + c1z = d1, a2x + b2y + c2z = d2 and a3x + b3y + c3z = d3. राईट मॅट्रिक्स फॉर्म, याला आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहितो. तर मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिताना बघा, फर्स्ट राईट साइडला जे d1, d2, d3 दिसत आहे ते आपल्याला एका मॅट्रिक्स मध्ये लिहावे लागतात. d1, d2, d3 अँड त्याच्या बाजूला आपल्याला फर्स्ट x, y, z व्हेरिएबलचा डिटर्मिनंट घ्यावा लागतो. x, y, z या फॉर्म मध्ये. अँड आता तुम्ही या x, y, z व्हेरिएबलचे जे कोएफिशियंट आहे ते तुम्ही ऑब्झर्व केलं बघा. इथे a1, a2, a3 तर ते मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये 3/3 च्या. आता 3 इक्वेशन दिले म्हणून हा मॅट्रिक्स 3/3 च्या फॉर्म मध्ये येणार आहे. a1, a2, a3 त्याला कॉलम वाईज लिहायचं x व्हेरिएबलचे, नंतर y व्हेरिएबलचे कोएफिशियंट b1, b2, b3 या फॉर्म मध्ये आले आपले बघा. नंतर c1, c2, c3 तर या ठिकाणी c1, c2, c3 हे पण कॉलम वाईज या ठिकाणी येणार आहे. देन जो मॅट्रिक्स फॉर्म होतो तो या फॉर्म मध्ये कॅपिटल A × x = b या फॉर्म मध्ये येतो. आता या ठिकाणी a1, b1, c1, a2, b2, c2, a3, b3, c3 हा एक मॅट्रिक्स फॉर्म होतो. नंतर b कॉन्स्टंट टर्मचा मॅट्रिक्स फॉर्म होतो आपला d1, d2, d3 and x is x, y, z व्हेरिएबल या ठिकाणी. हे तुम्हाला दोघं मेथड मध्ये या फॉर्मचे इक्वेशन असतात. आता हे झालं 3/3 चं. असंच इक्वेशन जर 2/2 मॅट्रिक्स असेल, a1x + b1y = d1 and second a2x + b2y = d2. तर याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं लिहायचं, तर याला सुद्धा सेम तसंच येणार आहे बघा. x व्हेरिएबलचे कोएफिशियंट a1, a2 त्याला कॉलम वाईज लिहितो आपण. नंतर y व्हेरिएबलचे कोएफिशियंट b1, b2 या ठिकाणी. अँड देन सेकंड मॅट्रिक्स आपला x, y व्हेरिएबलचा येईल आणि = नेक्स्ट मॅट्रिक्स तुमचा d1, d2 या फॉर्म मध्ये येणार आहे. लक्षात घ्या, हा झाला 2/2 चा मॅट्रिक्स फॉर्म होतो आपला या ठिकाणी. त्यानंतर आपण नेक्स्ट बघा, फर्स्ट मेथड आपण इथं स्टार्ट करतोय, मेथड ऑफ रिडक्शन. मागील लेक्चर मध्ये पण मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं होतं. परत एकदा आता या लेक्चरला परत रिपीट करते त्याच्या कारण आपल्याला एक्झाम्पल बघायचे या ठिकाणी. मेथड ऑफ रिडक्शन मध्ये पहिली स्टेप आहे तुमची स्टेप टू सॉल्व द मेथड ऑफ रिडक्शन. फर्स्ट वी राईट द गिवन लिनियर इक्वेशन इन द मॅट्रिक्स फॉर्म. दिलेलं इक्वेशन आपल्याला मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहावं लागतं. त्याला आपण कॅपिटल AX = b च्या फॉर्म मध्ये लिहिलं. नंतर बाय युजिंग कसं लिहायचं तुम्हाला आता वरती एक्सप्लेन केलेलं आहे मी. बाय युजिंग सेकंड कंडिशन आपली बाय युजिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. इथं आपण काय अप्लाय करतो, रो ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे, ज्या अगोदर आपण घेतलेलं आहे स्टार्टिंगला सुरुवातीच्या लेक्चर मध्ये. वी ऑब्टेन. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, कॉलम या फॉर्म मध्ये 1 0 0 हा या फॉर्म मध्ये तुमचा कॉलम यायला हवा. 1 0 0 इन द फर्स्ट कॉलम ऑफ द कोएफिशियंट मॅट्रिक्स A बघा. नंतर नेक्स्ट स्टेप आहे तुमची या ठिकाणी
Then we obtain another 0 in R2 or R3 by using R2 and R3 only. नंतर आपल्याला R2 आणि R3 मध्ये एक 0 यायला हवा. Next, some transformation simultaneously on the matrix B. जे ट्रान्सफॉर्मेशन आपण A मॅट्रिक्स मध्ये करणार आहोत, A मॅट्रिक्स मध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन करतोय एक्स वाय मध्ये कुठला चेंज नाही करायचा, ते त्याच फॉर्म मध्ये ठेवायचा. जो ए मध्ये चेंजेस करणार आहे तो चेंजेस आपल्याला बी मॅट्रिक्स मध्ये करायचा. हा ए मॅट्रिक्स आहे, हा बी आणि हा एक्स मॅट्रिक्स. एक्स मॅट्रिक्स तुमच्या या ठिकाणी कॉन्स्टंट राहणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला चेंज करायचा नाही. हा, पण तुम्ही जो चेंज ए मॅट्रिक्स मध्ये करताय तो चेंज आपल्याला बी मॅट्रिक्स मध्ये करायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं या ठिकाणी. Then fifth number step आपली, we can multiply the matrices in LHS and write the equivalent equation which can be easily solved. म्हणजे या ठिकाणी आपण ए मॅट्रिक्स मध्ये जो चेंजेस केला म्हणजे त्या मॅट्रिक्सला आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तुम्ही या ठिकाणी आपण 11 मध्ये डेफिनेशन बघितलं, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स त्याच्यामध्ये बघितलंय. तर परत तुम्हाला सांगते की अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे या फॉर्म मध्ये येणार आहे. समथिंग काहीतरी व्हॅल्यू असते तिथं 1 4 3 0 0 0 2 -1 1 या फॉर्म मध्ये बघा. म्हणजे दिस इज द अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. याला म्हणतात अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. जनरली रो ट्रान्सफॉर्म अप्लाय करून आपल्याला या मॅट्रिक्स मध्ये ए मॅट्रिक्स कन्वर्ट करावा लागतो. आणि त्याच्यानंतर ही जी 5 नंबरची स्टेप आहे बघा, तर त्याच्यानंतर आपल्याला एक्स वाय झेड जो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाला किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करावं लागतं. म्हणजे परत आपल्याला कशामध्ये इक्विव्हॅलेंट इक्वेशन, लिनियर इक्विव्हॅलेंट इक्वेशन मध्ये कन्वर्ट करावं लागतं त्याला. आणि नंतर देन सॉल्व अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड. इझिली आपल्याला नंतर सॉल्व करता येतं आणि त्याच्यावरून आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू फाइंड करावं लागतात. लक्षात घ्या. आपण एक्झाम्पल बघणार आहे, जास्त क्लिअर होईल एक्झाम्पल बघितल्यानंतर. आता फर्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व करतोय बघा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय द रिडक्शन मेथड. बघा, एखाद्या वेळेस 2 मार्कांसाठी 3 मार्कांसाठी किंवा 4 मार्कांसाठी सुद्धा या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातात. आता या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल मी 2x2 मॅट्रिक्सचं घेतलेलं आहे. आता फर्स्ट 5x + 2y = 4 अँड 7x + 3y = 5. द मॅट्रिक्स फॉर्म. या ठिकाणी मॅट्रिक्स फॉर्म काय तुमचा 5. आपण त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहितोय 5 5 2. बघा, जर एक्स वायचा विचार केला तर रोच्या फॉर्म मध्ये लिहायचं किंवा एक्स चा विचार केला तर या ठिकाणी 5 7 कॉलम वाईज येईल आणि 2 3. हा तुमचा 2x2 चा मॅट्रिक्स फॉर्म होतो. दिस इज द ए मॅट्रिक्स. नंतर हा एक्स मॅट्रिक्स इज इक्वल टू हा बी मॅट्रिक्स 4 5. कॉन्स्टंट टर्म त्या साईडला घेतली आपण बी मॅट्रिक्स. मग आता आपल्याला काय करायचं आहे बघा, या ठिकाणी आपल्याला इथं 0 करायचा. इथं 0 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 7 5. आता 7 5 दिलेला आहे म्हणून मी काय करते, फर्स्ट स्टेप आपली. आता आपल्याला ज्यावेळेस 0 करण्यासाठी इथं याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 7 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 5 ने मल्टिप्लाय करावं आणि 5 ला 7 ने मल्टिप्लाय करायचं. जेव्हा 35 - 35 होईल. म्हणून मी पहिल्या एक फर्स्ट इक्वेशनला फर्स्ट रोला आपण फर्स्ट रोला काय केलं, 7 ने मल्टिप्लाय केलं. 7 5 35 आणि सेकंड एलिमेंटला 7 × 2 14. इथं आले 35 आणि 14. पुढच्या स्टेपला 5 R2 म्हणजे 5 × 7 अँड 5 × 3 म्हणजे 35 15 आलाय एक्स वाय. जो चेंज मी या ए मॅट्रिक्स मध्ये केलेला आहे बघा, तो चेंज मी या मॅट्रिक्स बी मॅट्रिक्स मध्ये सुद्धा केलेला आहे. म्हणजे मी 4 ला 7 ने मल्टिप्लाय केलं. 7 4 28 अँड 5 5 25. या ठिकाणी या फॉर्म मध्ये आलेलं आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट पुढच्या स्टेपला मग आता बघा R2 आपल्याला हा R2 0 करायचा आहे. काय करायचं आहे, या 35 ला आपल्याला 0 करायचं आहे. म्हणून आपण सेकंड इक्वेशन कशात चेंज करतोय, R2 - R1 बिकॉज 35 - 35 0 होईल. बघा, इथं 35 - 30 0 झाला. नंतर 15 - 14 इथं काय येणार आहे, 1 येणार आहे.
इज इक्वल टू एक्स वाय कॉन्स्टंट राहणार आहे प्रत्येक स्टेपला. इज इक्वल टू आता R2 काय तुमचा 25 मायनस 28, तर त्या ठिकाणी काय येणार तो -3 या फॉर्म मध्ये येणार. नेक्स्ट बघा, मग आता या फॉर्म मध्ये आल्यानंतर आता 2/2 असेल तर एक 0 असला, इथं 0 असला फक्त एक 0 आणावा लागतो या ठिकाणी. मग आपण काय करणार आता पुढच्या स्टेपला बघा, या ठिकाणी आपण फर्स्ट रोला या सेकंड मॅट्रिक्सच्या कॉलमने मल्टिप्लाय करणार. 35 इंटू एक्स बघा प्लस 14 प्लस वाय हे इक्वेशन तयार झालं. इज इक्वल टू 28 इज इक्वल टू 28. सेकंड इक्वेशन 0 इंटू एक्स, आता आपण तर 0 लिहित नाही, मल्टिप्लाय एक्स इथं एक्स केला असता तरी हा 0च येणार आहे म्हणून फक्त 0 लिहिलेला आहे बघा. आणि प्लस 1 इंटू वाय, वाय होईल इज इक्वल टू -3. म्हणजे तुम्हाला देअरफोर इथं डायरेक्टली म्हणता येईल की वायची व्हॅल्यू मिळते आपल्याला वाय इज इक्वल टू -3 बघा फ्रॉम इक्वेशन कशावरून आपण सेकंड इक्वेशन वरनं. आणि मग ही वायची व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन 1 मध्ये पुटअप करावी लागते. इक्वेशन 1 मध्ये आपण पुटअप करतोय बघा वायची व्हॅल्यू 35x प्लस 14 इंटू -3 इज इक्वल टू 28 इज इक्वल टू 28. मग या ठिकाणी 35x 14 मल्टिप्लाय 3 42 मायनस होईल प्लस मायनस मायनस होईल इज इक्वल टू 28. हे मायनस तिकडे जाताना काय होतील प्लस होतील. 35x इज इक्वल टू 28 प्लस 42 सम केली दोघांची 8 प्लस 2 10 10 1 4 प्लस 3 7 35x इज इक्वल टू 17. x इज इक्वल टू 35 डिवाइडला जातील 17/35 35 टू जा 70 म्हणजे x इज इक्वल टू काय आला 2. आणि बघा आता हे x आणि y च्या दोघं व्हॅल्यू आपण फाइंड केल्या. आता ह्या x आणि y च्या दोघं व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुटअप केल्यानंतर आपल्याला इक्वेशन 1 मध्ये टाकली, इक्वेशन दिलेल्या गिवन इक्वेशन मध्ये पुटअप करायच्या या व्हॅल्यू जर सॅटिस्फाय होत असेल तर तुमच्या दोघं व्हॅल्यू हे करेक्ट आहे. बघा मी तुम्हाला ते पण एकदा एक्सप्लेन करते. तुम्ही आन्सर कसं चेक करायचं त्याच्यासाठी हे स्टेप सांगते. 5 इंटू 2 प्लस 2 इंटू -3 बघा 5 टू जा 10 -3 टू जा 6 इज इक्वल टू 4. आणि LHS टर्म तुमची LHS इक्वल टू RHS झाला 4. म्हणजेच आपल्या दोघं व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत त्या कशा आहे दोघांच्या दोघं व्हॅल्यू आहे करेक्ट आहे या ठिकाणी. नंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत या ठिकाणी बघा. नेक्स्ट पेजला आपण बघा x इज इक्वल टू आणि y इज इक्वल टू -3 व्हॅल्यू आल्या तर फर्स्ट इक्वेशनच्या सेकंड इक्वेशन घेतलेलं आहे मी या ठिकाणी 3 इक्वेशन दिलेले आहे. म्हणजे 3/3 ऑर्डर 3/3 असेल या मॅट्रिक्सची 3 इक्वेशन ज्यावेळेस दिले असतील. जरी इक्वेशन मध्ये तुम्हाला काही ठिकाणी XY दिसतोय काही YZ दिसतोय किंवा ZX दिसतोय बघा त्या ठिकाणी या हे इक्वेशन जे आहे आपलं पहिलं इक्वेशन बघा x प्लस वाय इज इक्वल टू 1. नंतर सेकंड इक्वेशन आहे y प्लस z इज इक्वल टू 5/3 and third equation z plus x is equal to 4/3. याला सॉल्व करायचं आपल्याला. आता या ठिकाणी XYZ तुम्हाला XYZ चे कोएफिशिएंट दिसत नाहीये. मग या ठिकाणी XYZ चे कोएफिशिएंट काय असतील तर या ठिकाणी 1 असतील. आणि ज्या इक्वेशन मध्ये थर्ड टर्म नसेल म्हणजे आता इथे फक्त पहिल्या इक्वेशन मध्ये x प्लस y z दिलेला नाहीये म्हणजे त्या ठिकाणी z ची व्हॅल्यू काय असेल 0z म्हणजे z चा कोएफिशिएंट काय असेल 0 असेल. म्हणून तो लिहिताना बघा आपण पहिल्या इक्वेशनचे कोएफिशिएंट घेतले 1 1 0 कारण z दिलेला नाही फर्स्ट इक्वेशन मध्ये. सेकंड
इक्वेशन मध्ये y प्लस झेड दिलेला आहे, इथं x दिलेला नाही म्हणजे x ची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. आणि थर्ड इक्वेशन मध्ये y दिलेला नाहीये तर x झेड प्लस x दिलेला आहे म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आहे, y ची व्हॅल्यू तर 0 असेल आणि z ची व्हॅल्यू 1. देन एक्स वाय झेड व्हेरिएबलचा मॅट्रिक्स लिहिला आपण इज इक्वल टू बी मॅट्रिक्स. आता या ठिकाणी 1 5/3 4/3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. मग आता आपल्याला काय करायचं आहे पुढच्या स्टेपला या ठिकाणी बघा इथं 0 करायचं आहे. कुठं 0 करायचं आहे R3 चा फर्स्ट एलिमेंट जो आहे तिथं आपल्याला 0 करायचं आहे. म्हणून आपण काय करणार 1 - 1 डायरेक्टली घ्यायचं R3 - R1 हे इक्वेशन तयार करता यायला पाहिजे प्रत्येकाला. आता बरीच प्रॅक्टिस झाली असेल तुमची एक्झाम्पल सॉल्व्ह करता तुम्ही. आपण रो ट्रान्सफॉर्म बघितला, कॉलम ट्रान्सफॉर्म बघितला, त्याच्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मचे इक्वेशन बऱ्यापैकी सॉल्व्ह केले आपण. प्रत्येकाला येत असेल आता सॉल्व्ह करता. बघा 1 - 1 म्हणजे आता फक्त R3 मध्ये चेंज करायचं. पहिला रो आणि दुसरा रो सेम तसं लिहायचं या ठिकाणी R3 - R1 1 - 1 0 आला. नंतर पुढच्या स्टेपला 0 - 1 हा -1 आला. नंतर 1 - 0 इथं 1 येईल, मग इथं 1 आला या फॉर्म मध्ये. नंतर पुढच्या स्टेप मध्ये बघा आणि हा जो चेंज आपण आता R3 मध्ये केला तो चेंज आपल्याला कुठं करायचा आहे सॉरी ए मॅट्रिक्स मध्ये जो चेंज केला आपण हा ए मॅट्रिक्स आहे तुमचा तो चेंज आपल्याला बी मॅट्रिक्स मध्ये करायचा आहे. लक्षात घ्या तो चेंज इथं बी मॅट्रिक्स मध्ये R3 - R1 म्हणजेच या ठिकाणी बघा 4/3 - 1 इज इक्वल टू 4 - 3/3 या फॉर्म मध्ये होतो. 4 - 3 1/1 सॉरी 4 - 3/3 1/3 या फॉर्म मध्ये येईल तो. नंतर पुढच्या स्टेपला बघा काय करायचं आपल्याला आता या ठिकाणी हा झाला. नंतर इथं हा जो 1 दिसतो -1 ची व्हॅल्यू ह्या -1 ला आपल्याला 0 करायचं आहे. -1 ला 0 करण्यासाठी आता जर आपण फर्स्ट तुम्ही म्हणाल परत R3 + R1 घेतला तर या व्हॅल्यू मध्ये चेंज होतो, ही व्हॅल्यू परत चेंज होते. म्हणून आता असा रो घ्यायचा की जेणेकरून आपल्याला काही एलिमेंट मध्ये चेंज व्हायला नको. म्हणून आपण काय केलं R3 + R2 घेतोय. फर्स्ट एलिमेंट 0 0 असल्यामुळे त्याचा व्हॅल्यू चेंज होणार नाही. 1 1 हा विचार प्रत्येक वेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्ही करायचा आहे. 1 1 0 पहिला रो येईल, नंतर 0 1 2 R3 मध्ये चेंज करताय फक्त R3 चा विचार करायचा. फर्स्ट आता 0 + 0 0 येईल, नंतर -1 + 1 0 हा आणि थर्ड 1 प्लस इथं बघा 1 + 1 काय होतोय 2 होतोय. लक्षात या फॉर्म मध्ये मॅट्रिक्स आला. आणि जो चेंज आपण इथं केला या साईडला LHS ला तो RHS मध्ये बी मॅट्रिक्स मध्ये करायचा आपल्याला की या ठिकाणी 1/3 + 5/3 दोघांचा बेस सेम आहे म्हणून 5 + 1 6/3 इज इक्वल टू काय येणार इथं 2 येणार आहे. बघा लक्षात घ्या. पुढच्या स्टेपला मग आता याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये या ठिकाणी अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स इथं फॉर्म होतोय म्हणजे या ठिकाणी आता आपण काय करणार मल्टिप्लिकेशन करणार म्हणजे x + y प्लस आता 0 z आपल्याला लिहिण्याची गरज नाही किंवा तुम्ही लिहिला तरी या फॉर्म मध्ये 0 × z करायचा इज इक्वल टू 1 किंवा डायरेक्टली लिहिलं तरी चालतो. नंतर सेकंड आता x ची व्हॅल्यू 0 म्हणून मी y + z इज इक्वल टू 5/3 या फॉर्म मध्ये आणि थर्ड 2z इज इक्वल टू 2 मीन्स त्याच्यावरनं फ्रॉम इक्वेशन 3 त्याला इक्वेशन 3 म्हणायचं. त्याच्यावरनं याची व्हॅल्यू काय येणार आहे नाही लिहिला तरी चालतो आपल्याला 0z ची व्हॅल्यू या ठिकाणी इज इक्वल टू 1. z इज इक्वल टू 1 z ची व्हॅल्यू काय आहे 1 येते फर्स्ट. त्याला इक्वेशन नाव द्यायचे फर्स्ट 1 2 3 खाली घेतलेले तुम्ही बघा एक्झाम्पल मध्ये लिहिताना.
परत तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दाखवते कसं सॉल्व्ह करायचं. मग फ्रॉम इक्वेशन 3 वरनं z इज इक्वल टू 1 आला. त्याच्यानंतर या ठिकाणी z इज इक्वल टू 1 आला. फ्रॉम इक्वेशन 3 वरनं तीच व्हॅल्यू आपल्याला z ची इक्वेशन 2 मध्ये टाकायची. इक्वेशन 2 मध्ये टाकल्यानंतर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. या ठिकाणी बघा y इज इक्वल टू, आता इथं व्हॅल्यू y प्लस 1 इज इक्वल टू 5/3. 5/3 मायनस प्लस 1 इकडे जाताना मायनस होईल. म्हणजे बेस सेम करायचा. 5 मायनस 3/3 2/3 व्हॅल्यू आली y ची. तीच व्हॅल्यू आता दोघांच्या y आणि z ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 मध्ये टाकावी लागते. y ची व्हॅल्यू तुमची y ची व्हॅल्यू 2/3 आणि z ची व्हॅल्यू 1. तर या ठिकाणी दोघं व्हॅल्यू पण पुट अप केल्या. देन सॉरी इथं आता इक्वेशन 1 मध्ये फक्त तुम्हाला x प्लस वाय इज इक्वल टू 1 दिलेला आहे. x व्हॅल्यू टाकली आपण y ची, तर x इज इक्वल टू 1 मायनस 2/3. या ठिकाणी 3 मायनस 2/3 इज इक्वल टू 1/3. या फॉर्म मध्ये आपला आन्सर येतोय, लक्षात घ्या. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल एक थेरॉटिकल प्रॉब्लेम दिले. असे पण एक्झाम्पल आपल्याला विचारले जातात आणि याचे एक्झाम्पल बघायचं प्रॅक्टिकलला दिलेले आहे. प्रॅक्टिकल आहे आपल्याला याच्यावरती ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस वरती. त्याच्यामध्ये थेरी प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. त्या थेरी प्रॉब्लेम मध्ये वरतून आपल्याला फर्स्ट लिनियर इक्वेशन तयार करावे लागतात. नंतर मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहून सॉल्व्ह करावे लागतात. आता बघा थर्ड एक्झाम्पल काय दिलेले आहे आपण रीड करणार आहोत. द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स, 3 पेन्स अँड 2 या ठिकाणी काय दिलंय. द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स, 3 पेन्स अँड 2 बुक्स इज रुपीज. फर्स्ट 150. द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल. वेगवेगळ्या अमाऊंट दिलेल्या आहेत. कशा कशाची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला, तर या ठिकाणी पेन्सिल, पेन, या ठिकाणी बघा फर्स्ट 4 पेन्सिल, 3 पेन्स अँड 2 बुक्सचा अमाऊंट 150 दिली आहे. नंतर द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल, 2 पेन अँड 3 बुक्स 3 रुपीज 125 दिलेले आहे. अँड थर्ड इक्वेशन मध्ये द कॉस्ट ऑफ 6 पेन्सिल, 3 बुक्स इज रुपीज 175. फाइंड द कॉस्ट ऑफ ईच ॲटम बाय युजिंग मॅट्रायसेस. असं ज्यावेळेस बाय युजिंग मॅट्रायसेस म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला रिडक्शन मेथडने सॉल्व्ह करावं लागतं. बघा तर या फर्स्ट आपण दिलेल्या आता जे ॲटम दिलेले आपल्याला पेन्सिल दिलेले आहे, पेन दिले आहे आणि बुक दिलेलं आहे, त्याची कॉस्ट दिलेली आहे. मग ते वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये दिलेलं आहे. फर्स्ट आपण काय करणार, आपल्याला फाईंड काय करायचं आणि प्रत्येक जो ॲटम दिलेला आहे किंवा आपल्याला ऑब्जेक्ट दिलेला आहे पेन, पेन्सिल आणि बुक, त्या प्रत्येकची आपल्याला कॉस्ट फाईंड करायची आहे. मग आता लेट द कॉस्ट ऑफ आपण काय करणार 1 पेन्सिल, 1 पेन आणि 1 बुक ची कॉस्ट कन्सिडर करणार ₹X, ₹Y, ₹Z या फॉर्म मध्ये अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. मग दिलेल्या गिव्हन कंडिशन वरनं आपण आता या ठिकाणी इक्वेशन तयार करणार. फर्स्ट इक्वेशन द्यायचे बघा 4 पेन 3 पेन 4 पेन्सिल, 3 पेन्स अँड 2 बुक्स. मग इक्वेशन कसं तयार होणार इथं 4x प्लस 4x plus 3y plus 2z is equal to 150. नंतर सेकंड इक्वेशन तुमचं x कारण 1 पेन्सिल म्हटलेलं या ठिकाणी प्लस 2y प्लस 3z is equal to 125. नेक्स्ट 6x प्लस आता इथं फक्त बुक आणि पेन्सिल दिलेलं आहे लास्ट इक्वेशन मध्ये 6x प्लस आपण डायरेक्टली काय म्हणणार 3z इज इक्वल टू
175. देन आपल्याला काय करायचं आहे तर बघा, एक मिनिट, एक्झाम्पल आपला एक्झाम्पलमध्ये लिहिताना आपल्याला इथं द कॉस्ट ऑफ 6 पेन्सिल्स, 3 बुक्स अँड 2 पेन्स दिलेलं आहे. तर थर्ड इक्वेशन मध्ये सॉरी, तर 6x plus 2y plus 3z is equal to 175. द मॅट्रिक्स फॉर्म, या ठिकाणी मॅट्रिक्स फॉर्म तुमचा या फॉर्म मध्ये येणार आहे बघा, 4 1 6 3 2 2 and 2 3 z is equal to XYZ व्हेरिएबलचा मॅट्रिक्स घेतला आपण, नंतर इज इक्वल टू बी मॅट्रिक्स कॉन्स्टंट टर्मचा 150 125 and 175. आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, फर्स्ट अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आता बघा आपण काय करतोय, या मॅट्रिक्स मध्ये अगोदर 1 घेतोय वरती, म्हणजे R12 करतोय, चेंज करतोय, कारण पहिला एलिमेंट आपला 1 0, आपल्याला या ठिकाणी कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे, या फॉर्म इथं 1 0 0 च्या फॉर्म मध्ये हवा आहे. मग आपण काय करणार आहे, फर्स्ट R12 घेतला आपण, इकडे जो R12 इकडे चेंज केला तोच आपल्याला इथं करायचा आहे. R12 केला आपण इथं चेंजेस. पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला बघा 4 -4 घ्यायचा आहे, म्हणजे 4R2 -4 काय काय लागेल R1. सेम सॉरी इथं 4 दिलेला आहे, फक्त R2 घ्यावा लागेल आपल्याला इथं. एक मिनिट, R2 -4 R1 आणि सेम 6, आता इथं R3 मध्ये 6 दिलं आहे म्हणून -6 R1, तेव्हा तो 0 होईल. दोघं स्टेप मी एकाच इक्वेशन मध्ये दोघं स्टेप अप्लाय केलेला आहे. R2 आणि R3 मध्ये आपल्याला चेंज करायचं आहे बघा. आला 1 0 0 च्या फॉर्म मध्ये, जो चेंज आपण इथं करतोय तेच प्रत्येक इक्वेशनला अप्लाय करायचं. आता बघा इथं R2 ची व्हॅल्यू 3 आहे, -4 × 2 तर 3 -8 म्हणजे -5 आला. नंतर R2 2 आहे, 2 -3 4 × 3 -12 -10 येतो इथं. नंतर नेक्स्ट स्टेपला जो चेंज आपण R2 इथं केलाय काय, तसंच आपल्याला 150 -4 × 125 याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे बघा. त्याचा आन्सर काय आहे, -350. तर आन्सर आला -350 या फॉर्म मध्ये. नंतर नेक्स्ट स्टेपला काय करायचं आपल्याला, या ठिकाणी R3 काय तुमचा 6 आहे, तो 6 -6 R1 ची व्हॅल्यू 1 येतं, तो 0 होईल. नंतर R3 बघा 2 -6 × 2 -12 2 -12 -10 and third 3 -6 × 3. तर या ठिकाणी 3 -18 मधून 3 गेले, किती राहिले -15 या फॉर्म मध्ये आले. इज इक्वल टू सेम जसं आपण चेंजेस इथे केला मग तसंच आपल्याला इथं करायचं आहे बघा. 175 -6 × 125 याचा प्रॉडक्ट करायचा अगोदर, नंतर मायनस करायचं दोघांचं. तर त्या ठिकाणी -575 आपला आन्सर आलेला आहे आणि नवीन मॅट्रिक्स तुम्हाला या फॉर्म मध्ये मिळालेला आहे बघा. बघा नेक्स्ट पेजला बघू आपण. आला या फॉर्म मध्ये. आता हा -10 दिसतोय बघा, काय करायचं आहे, -10 ला परत आपल्याला 0 करायचं आहे. मग -10 ला 0 करण्यासाठी -10 R2 घ्यावं लागेल आपल्याला, कारण इथं चेंजेस करायचं आणि आपल्याला या 0 मध्ये चेंज नाही करायचं आहे. म्हणून आपण काय करणार, मायनस, आता इथं -5, मग -5 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 10 येतील. जर आपण -5 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तो मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे या ठिकाणी -10 -10 असं होईल आणि इज इक्वल टू 0 होईल. म्हणून ते इक्वेशन बघा कुठं आलंय, R3 - 2 R2 या फॉर्म मध्ये.
बघा मग काय आपण काय आला लक्षात आपल्या या ठिकाणी हे इक्वेशन अप्लाय केला मग इथे आपला 0 होतो. मग थर्ड इक्वेशन मध्ये 11 ला अप्लाय केला तर -15 -2 into 10 तो काय होईल -15 मायनस प्लस 2 into 10 25 होत आहे तर इज इक्वल टू आता इकडे जो चेंज आपण R3 मध्ये केला तोच आपल्याला इकडे सुद्धा करायचा आहे. या ठिकाणी बघा R3 ची व्हॅल्यू आहे 125 मायनस 2 into -350 याचं काय प्रॉडक्ट येईल मायनस प्लस होईल तर 125 प्लस 2002 5 10 0 झाला 1 2 3 6 एक मिनिट इक्वेशन नाही ना वरचं इक्वेशन घ्यावं लागेल आपल्याला सॉरी या इक्वेशन मध्ये R3 काय तुमचा दिलेला -575 मायनस 2 into -350 लक्षात घ्या याला -575 मायनस प्लस होईल ज्यावेळेस त्याच्यातनं मायनस करणार तुम्ही त्यावेळेस काय आन्सर येणार तुमचं 125 लक्षात या ठिकाणी. नंतर आपण इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आता हा आला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तुमचा परत मग इक्वेशन याने मल्टिप्लाय करायचं x + 2y + 3z या फॉर्म मध्ये इज इक्वल टू 225 इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये नंतर 5x म्हणजे सेकंड रो ने फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय केला -5y - 10z इज इक्वल टू -350 येत आहे आणि थर्ड इक्वेशनला परत 5z इज इक्वल टू 125 याच्यावरनं तुम्हाला z ची व्हॅल्यू मिळते. z ची व्हॅल्यू आली 25 आपली 5 ने डिवाइड केल्यानंतर बघा तेच व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये टाकली z इज इक्वल टू 25 तर या ठिकाणी -5y मायनस या दोघांचा प्रॉडक्ट केला तर -250 येईल आणि तो -250 केला जाताना प्लस होईल -350 मधनं 250 गेले तर -100 येतात राहिले त्या ठिकाणी मग मायनस प्लस होतील y इज इक्वल टू कायला 20 आता रुपीज मायनस मध्ये येणार नाही हे लक्षात घ्या म्हणून व्यवस्थित मायनस प्लसचे साइन सिम्बॉल व्यवस्थित लक्षात घ्यायचे कॅल्क्युलेट करताना. इक्वेशन 1 बिकम परत इक्वेशन 1 मध्ये दोघांच्या व्हॅल्यू टाकल्या y ची पण आणि z ची पण व्हॅल्यू पुट अप केली आणि त्याला सिम्प्लिफाय केला तर या ठिकाणी 2 4 -40 इकडे जाणार मायनस होतील आणि 25 75 -75 ते प्लस आणि तिकडे मायनस झाले दोघं पण आणि मग 125 -40 -75 झाले -115 मग 125 -115 इज इक्वल टू 10 बघा हेन्स द कॉस्ट ऑफ या ठिकाणी काय कॉस्ट आली मग आपली हेन्स द कॉस्ट ऑफ वन पेन is ₹10 one pen is ₹20 and one book is ₹25 वन बुकची व्हॅल्यू काय आली ती 25. त्यानंतर आपण परत एक एक्झाम्पल घेतलेलं या ठिकाणी नेक्स्ट पेजला बघा इफ 3 numbers are added their sum is 2 आता इथे नंबरिंगचं एक्झाम्पल आहे इफ 2 टाइम्स या ठिकाणी बघा पहिलं इक्वेशन 3 नंबर्स आपल्याला दिलेलं आहे 3 नंबरची सम काय ते 2 येते मग दिलेल्या गिवन कंडिशन वरनं आपण x + y + z इज इक्वल टू 2 पहिलं इक्वेशन तयार करू इफ 2 टाइम्स द सेकंड नंबर
2 टाइम्स सेकंड नंबर म्हणजे 2y येईल इथं. इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर. या ठिकाणी सबट्रॅक्ट होतो तो कुठल्या नंबर मधनं, तर x मायनस, आता हा मायनस दोघांमधनं होता म्हणजे x प्लस झेड मायनस 2, x minus 2y plus z is equal to sum of first and third number. We get 8 is equal to 8. And third equation is 3 times the first number. 3x is added to the sum of the second and third number. Second and third मध्ये 3x काय होतो add होतो. We get 4. Find the numbers using the matrices. आपल्याला नंबर फाइंड करायचे. असे दिलेल्या गिवन कंडिशन वरनं फर्स्ट लिनियर इक्वेशन फॉर्म करायचं. सोपं आहे. एक्स वाय झेड 3 नंबर आपण कन्सिडर करायचे. लेट 3 नंबर्स एक्स वाय झेड गिवन कंडिशन, एक एक स्टेटमेंट वरनं एक एक इक्वेशन लिहायचं. आता पहिलं इक्वेशन सोपं आहे की 3 नंबर ॲडेड म्हटलेलं आहे. 3 नंबरची सम केली तर त्याची सम काय आहे ते 2 येते म्हणून x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2. नंतर सेकंड, आता बघा इथं 2 टाइम्स द सेकंड नंबर, हे लक्षात घ्यायचं. नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट. तुम्ही म्हणाल की हे इक्वेशन असंही लिहिता आलं असतं, x प्लस झेड मायनस 2y इज इक्वल टू 8. बरोबर. पण मग आपण काय लिहिलं, त्याला आपल्याला मॅट्रिक्स लिहिताना एक्स वाय झेडच्या फॉर्म मध्ये हवं म्हणून आपण या फॉर्म मध्ये त्याला कन्सिडर करून घेतलं. वाटलं तर अगोदर असं लिहायचं, नंतर याला दॅट इज म्हणून असं लिहिलं तरी चालतं. मला या ठिकाणी केलं आपण इक्वेशन. नंतर त्या इक्वेशनला काय करायचं आपल्याला, आता सॉल्व करायचं, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर परत आता या ठिकाणी हा मॅट्रिक्स फॉर्म आला तुमचा, याचा अप्पर ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे 1 ला 0 करायचं आहे. म्हणून आपल्याला पहिली इक्वेशन r2 मायनस r1, r2 मध्ये चेंज 1 मायनस 1 मायनस 2 मायनस 1 मायनस 3 होईल आणि 1 मायनस 1 0 होईल. परत तो चेंज इकडे 8 मायनस 2 6 आला बघा. नंतर r3 मायनस 3 r1 आहे तर 3 मायनस 3 0, इथं 1 मायनस 3 मायनस 2 मायनस 2 परत r3 1 मायनस 3 मायनस 2, तो चेंज इकडे 4 मायनस 3 इंटू 2 6 मायनस 6 4 मायनस 6 मायनस 2 आलं या फॉर्म मध्ये. आता बघा तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सेकंड इक्वेशन मध्ये 0 मायनस 3 0 इथं आलेलं आहे. म्हणून आला नाही, पण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केला तर डायरेक्ट इक्वेशन मिळतं तुम्हाला x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2. दुसरं इक्वेशन मिळेल तुम्हाला या ठिकाणी मायनस 3y इज इक्वल टू 6. देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 2 या फॉर्म मध्ये y ची व्हॅल्यू मायनस होईल. आणि थर्ड इक्वेशन मायनस 2y मायनस 2z इज इक्वल टू मायनस 2. हिअर दॅट इज याला y प्लस झेड इज इक्वल टू 2 च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा. y ची व्हॅल्यू टाकली मायनस 2 प्लस झेड इज इक्वल टू झेड इज इक्वल टू 2 तिकडे जाताना प्लस होईल म्हणून झेड इज इक्वल टू काय 4 व्हॅल्यू येते झेडची या ठिकाणी. आपण काय केलं, y इज इक्वल टू आपलं काय आलंय मायनस 2 आलेलं आहे. मायनस 3y इज इक्वल टू 6 मायनस 2 व्हॅल्यू पुटअप केली. एक मिनिट, आपण काय केलं तर या इक्वेशनला मायनस 2y मायनस 2z इज इक्वल टू मायनस 2 या फॉर्म मध्ये आपलं सेकंड इक्वेशन होतं बघा. हे इक्वेशन, या इक्वेशन मध्ये आपण काय करतोय त्याला दॅट इज म्हणून या फॉर्म मध्ये लिहिलं तरी तेच आन्सर येणार आपलं. y प्लस झेड इज इक्वल टू 1 या फॉर्म मध्ये. हा मायनस 2z y काढलेला आपण प्लस झेड इज इक्वल टू 1 सॉरी तिकडे जाताना तो प्लस होईल. झेड इज इक्वल टू 3 आन्सर आला आपला या फॉर्म मध्ये. नंतर पुढच्या नेक्स्ट पेजला बघा, पुट y इज इक्वल टू मायनस 2 झेड इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1 मध्ये टाकलं आपण. दोघांच्या व्हॅल्यू 1 मध्ये टाकल्या
x minus 2 plus 3 is equal to 2, x is equal to 1. Therefore x is equal to 1 minus y is equal to minus 2 and z is equal to 3. या ठिकाणी आपण हे आपलं लेक्चर संपवतोय. पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट सेकंड मेथड घेणार आहे, मेथड ऑफ इन्व्हर्जन. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. नोट्स सर्वांनी लिहायच्या आहे, रेग्युलर नोट्स लिहिल्या आणि तुम्ही जर समजून घेतलं तर हे चॅप्टर खूप सोपं आहे समजायला. 6 मार्क्सांचं वेटेज दिलेलं आहे या चॅप्टरला. या ठिकाणी मी माझं लेक्चर स्टॉप करते.